अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग इयत्ता 10वीचं हे प्रकरण अभ्यासताना आपल्याला प्रथम अभ्यास करायचा आहे तो म्हणजे आपल्या देशात व्यापारासाठी कोणती कर प्रणाली चालू आहे. इन अवर कंट्री विच टॅक्स सिस्टीम इज इन प्रॅक्टिस फॉर बिझनेस. याचं उत्तर असेल GST म्हणजेच वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. यापूर्वी विविध राज्यात वेगवेगळे कर वेगवेगळ्या वेळी द्यावे लागत होते. बिफोर GST एव्हरी स्टेट हॅड व्हेरायटी ऑफ टॅक्सेस लेविड ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ ट्रेडिंग. हे सर्व कर आता रद्द करून फक्त GST हीच कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आली आहे. GST पूर्वी विविध राज्यात असणारे कर व्हेरायटी ऑफ टॅक्सेस बिफोर GST. यामध्ये पहिला होता उत्पादन शुल्क एक्साईज ड्युटी. सिगारेट किंवा PVC पाईप यावर हा कर आकारला जायचा. सर्व्हिस टॅक्स म्हणजे सेवा कर. शासकीय कर्मचाऱ्यांना हा भरावा लागत असे. सीमा शुल्क कस्टम ड्युटी बाहेरून आणलेल्या वस्तूवर हा कर आकारला जात असे. वॅट म्हणजेच मूल्यवर्धित कर जो इयत्ता 9वीमध्ये तुम्ही सविस्तर अभ्यासलाच आहे. एरोप्लेन सारख्या सुखसुविधांवर आकारला जाणारा लक्झरी टॅक्स ऐशाराम कर. चित्रपटांसाठी किंवा IPL गेमसाठी द्यावा लागणारा एंटरटेनमेंट टॅक्स करमणूक कर. जिल्ह्यातून जिल्ह्यात जाताना भरला जाणारा टोल ज्याला ऑक्ट्राय जकात असं म्हटलं जायचं. विशेष सीमा शुल्क SAD म्हणजेच प्रॉपर्टी खरेदी करताना हा कर भरावा लागत असे. आता हे सर्व कर रद्द करून फक्त आपण GST जो आहे ही कर प्रणाली अंमलात आणली आहे. कारण एक देश एक कर एक बाजार. वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. GSTचे प्रमुख प्रकार टाइप्स ऑफ GST. बाजूच्या चित्रात तुम्ही पाहिलं तर तुम्हाला CGST, SGST, UTGST आणि IGST असे 4 प्रकार दिसतील. यातील पहिला CGST ज्याला सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स केंद्रीय वस्तू व सेवा कर असं म्हटलं जातं. इट इज पेड टू बी सेंट्रल गव्हर्नमेंट. हा कर केंद्र सरकारकडे जमा होतो. तर SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स राज्य वस्तू व सेवा कर. इट इज टू बी पेड टू स्टेट गव्हर्नमेंट. हा कर जो आहे तो राज्य सरकारकडे जमा होतो. यालाच और म्हणून UTGST आहे. याचा अर्थ चंदीगडसारखं संघराज्य युनियन टेरिटरी ज्याला म्हटलं जातं तिथे हा कर आकारला जातो. IGST म्हणजेच 2 राज्यांमध्ये व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी इंटरस्टेट ज्याला म्हटलं जातं आंतरराज्य तिथे हा कर लागू होतो. हा जो IGST कर आहे तो थेट केंद्र सरकारकडे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जमा होतो. आपल्याला या प्रकरणामध्ये CGST आणि SGST या 2 करांचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी 3 प्रमुख व्याख्या डेफिनेशन आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यातील पहिली आहे GSTIN गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. पुढे आपण टॅक्स इनवॉइस म्हणजेच बिलाचे प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये हे GSTIN तुम्हाला दिसून येईलच. त्याचा अर्थ होतो डीलर्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा प्रत्येक व्यापाराला ओळख क्रमांक दिला जातो. आर्थिक उलाढाल म्हणजेच वर्षातील आर्थिक उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या व्यापाऱ्यांना हा क्रमांक घेणं बंधनकारक असतं. यात 15 अंकाक्षरं 15 अल्फा न्यूमरल्स इथे तुम्हाला दिसून येतील. ज्यात पहिला जो 2 अंकी संकेतांक आहे तो राज्य दर्शवतो. इथे जो 09 आहे तो उत्तर प्रदेश राज्यासाठी लागू होतो. महाराष्ट्रासाठी तो 27 दिसून येईल. त्यानंतर 10 अंकाक्षरी जो क्रमांक आहे ज्यात ABCDE 1 2 3 4 W तो त्या व्यापाऱ्याचा पॅन क्रमांक असतो. एका नोंदणीसाठी 1 अंक याप्रमाणे पुढचा नंबर तुम्हाला ग्रीन यामध्ये जिथे 2 नोंदणी झालेल्या आहेत म्हणून 2 क्रमांक इथे दिसून येतोय. सर्वांसाठी समान असणारा Z हे लेटर जे आहे ते सर्वांसाठी सारखंच असतं. तर इथे जो 5 आहे तो कदाचित वेगळा अंक किंवा लेटरसुद्धा असू शकतं. त्याला चेक सम डिजिट
कन्फर्म्स द व्हॅलिडिटी, म्हणजे नंबर वैध आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे तो क्रमांक किंवा लेटर दिला जातो. HSN कोड म्हणजेच हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, वस्तूचा वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक. ऑल गुड्स आर क्लासिफाईड बाय गिव्हिंग न्यूमरिकल कोड. प्रत्येक वस्तूच्या बिलावर हा कोड आपल्याला दिसून येतो, ज्याला टॅक्स इनव्हॉइस फॉर गुड्स असं म्हटलं जातं. SAC कोड, सर्व्हिस अकाउंटिंग कोड. उपहारगृहासारख्या सेवांच्या वर्गीकरणाचा हा कोड असतो. टॅक्स इनव्हॉइस फॉर सर्व्हिस असं याला म्हटलं जातं. प्रत्येक हॉटेलच्या बिलवर सर्वात शेवटी हा SAC कोड जो आहे तो आपल्याला दिसून येतो. प्रत्येक वस्तूवर केंद्र व राज्याचा दर हा समान असतो. द रेट ऑफ CGST अँड SGST इज सेम फॉर इच प्रोडक्ट. तो शासनाकडून निश्चित केला जातो. 0%, 5%, 12%, 18%, 28% अशा वेगवेगळ्या प्रकारे करांचे दर आकारले जातात. इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर 5% GST असेल तर CGST हा हाफ असणार आहे आणि SGST हा हाफ, म्हणजे 5च्या अर्धे 2.5 जे CGSTला जातील आणि 2.5 हे SGSTला जाणार आहेत. केंद्राला 2.5 आणि राज्याला 2.5. 12% असेल तर 6% फॉर CGST, 6% फॉर SGST. 18% असेल तर 9 फॉर CGST, 9 फॉर SGST. अशा पद्धतीने याची विभागणी जी आहे ती होताना दिसून येईल. कराचा दर 0% आहेत अशा वस्तू ज्यात अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध इत्यादींचा समावेश होतो, तर शिक्षण व आरोग्य, शेती, रस्ते व पुलाचा वापर, धर्मादाय संस्थेचे विविध उपक्रम आणि वाचनालय इत्यादी सेवांचा कराचा दर जो आहे तो 0% असतो. ज्यांचा कराचा दर 5% आहे अशा वस्तू म्हणजे LPG, चहा, मध, मसाले, मिठाई इत्यादी. तर यात येणाऱ्या सेवा या रेल्वे, बस, टॅक्सी, विमान वाहतूक ज्याचा इकॉनॉमी क्लास यात येतो आणि हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ पुरवणे इत्यादींवर 5% कर जो आहे GST तो आकारला जातो. 12% GST असणाऱ्या वस्तू म्हणजे लोणी, तूप, सुकामेवा, लोणचे, जॅम, चटणी, मोबाईल इत्यादी. तर छपाई आणि बांधकाम व्यवसायाशी निगडित सेवा यावर 12% GST आकारला जातो. मार्बल, परफ्यूम, धातूच्या वस्तू, संगणक, CCTV या वस्तूंवर 18% GST. तर कुरिअर, नाटक, सिनेमा, केटरिंगचा व्यवसाय, शेअर खरेदी विक्री यावरील दलाली इत्यादींवर 18% GST. 28% GST असणाऱ्या वस्तू गुड्स, मोटरसायकल पार्ट्स, लक्झरी कार, पान मसाला, AC, वॉशिंग मशीन, शीतपेय इत्यादी. तर सर्व्हिस जी आहे सेवा, ज्यामध्ये IPL सारखे खेळ, हॉटेल, निवास व्यवस्था, वॉटर पार्क, विमान वाहतूक ज्याचा बिझनेस क्लास यावर 28% GST आकारला जातो. करबीजक किंवा टॅक्स इनव्हॉइस बिल तयार होताना कशा पद्धतीने GSTचा विचार होतो हे इथे थोडक्यात पाहूया. समजा 1 किलो पेढ्यांचा दर जो आहे तो 400 रुपये असेल, 400 रुपीज. आपल्याला जर अर्धा किलो घ्यायचे असतील 500 ग्रॅम तर आपल्याला ते बसणार आहे 200 रुपयाला. हे जे 200 रुपये आहेत त्याला आपण म्हणणार आहोत टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा टॅक्सेबल अमाऊंट, मराठीमध्ये करपात्र किंमत. मग मिठाईवर GST जर 5% असेल तर CGST जो आहे तो असणार आहे हाफ, म्हणजेच 2.5%. मग 200 रुपीजवर 2.5% किती हे आपल्याला काढावं लागेल. त्यासाठी आपण पुढची पायरी करणार आहोत 2.5 डिवाइड बाय 100 इंटू 200. 0 कॅन्सल झाल्यानंतर 2.5 इंटू 2 दॅट इज 5 रुपीज. म्हणजे मिठाईवरचा CGST हा 5 रुपये, 5 रुपीज. तसाच तो SGSTसुद्धा 5 रुपीज असणार आहे. मग आपल्याला दुकानदाराला अर्धा किलो पेढ्यासाठी किती द्यावे लागतील, तर आपली टॅक्सेबल व्हॅल्यू करपात्र किंमत आहे 200 रुपीज प्लस CGST आहे 5 रुपीज प्लस
SGST आहे 5 रुपीज आणि अशा पद्धतीने टोटल पेढ्याची व्हॅल्यू होईल 210 रुपीज, 210 रुपये. हे जर चॉकलेट घ्यायचं असेल तर त्यावर GST बसतो 28%, दॅट इज 14% SGST अँड 14% CGST. मग चॉकलेटची व्हॅल्यू टॅक्सेबल अमाऊंट करपात्र किंमत 80 रुपये असेल तर आपल्याला आधी काढावं लागेल की 80 रुपयावर 14% म्हणजे किती, 14% किती. 18 × 14 / 100. 80 म्हणजेच 80 गुणिले 14/100. 0 कॅन्सल केल्यानंतर भाग लावला तर तो येतो 11.20 म्हणजेच 11 रुपये 20 पैसे. हा झाला आपला समजा CGST. हाच SGST सुद्धा असणार आहे. म्हणजे चॉकलेटसाठी आपल्याला दुकानदाराला किती द्यावे लागतील तर टॅक्सेबल व्हॅल्यू 80 रुपीज प्लस SGST 11.20 प्लस CGST 11.20 दॅट इज इक्वल टू 102.40, 102 रुपये 40 पैसे एवढी किंमत आपल्याला चॉकलेटची द्यावी लागणार. याच पद्धतीने जर एखादा आईस्क्रीम आपण घेत असू तर त्याच्यावर आपल्याला 18% GST जो आहे तो पे करावा लागतो. ब्रेडवरचा GST हा 0% आहे. लोण्यावरचा GST हा 12% आहे. तो कसा डिवाईड होतो तो प्रत्येक ठिकाणी CGST आणि SGSTचा ॲड करून दाखवलेला आहे. हे पाठ करण्याची आवश्यकता नाही, GST तुम्हाला उदाहरणामध्ये दिलाच जाणार आहे. इथे एका वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस नमुना जो आहे तो उदाहरणादाखल दाखवलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला सप्लायरचं नाव जे आहे A to Z स्वीट मार्ट ते दिसेल. त्याचा GSTIN जो मगाशी मी सांगितला तो इथे दिसून येईल. त्यानंतर सिरीज नंबरच्या बाजूला पहा HSN कोड जो आहे म्हणजे पेढे, चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड, बटर यांना असणारा वर्गीकरणाचा क्रमांक तो इथे दिसून येतो आहे. त्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट जी आहे प्रत्येक क्वांटिटीवर ती कशी आकारली जाते त्याचा GST आणि SGST हे दोन्ही म्हणजे CGST अर्धा हाफ आणि SGST अर्धा या पद्धतीने आपल्याला टोटल अमाऊंट किती पे करावी लागते दुकानदाराला ते इथे सविस्तर प्रत्येक ह्याच्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. त्याचा नीट वहीमध्ये उतरवून अभ्यास करा म्हणजे तुम्हाला संपूर्ण हा तक्ता जो आहे तो लक्षात येईल. सेवा पुरवल्याचा टॅक्स इनव्हॉइस म्हणजेच हॉटेलमध्ये गेल्यानंतर एखादं बिल जे आहे ते बिल कशा पद्धतीने तयार होतं त्याचा नमुना इथे एक ॲक्टिव्हिटी स्वरूपात दिला आहे. यामध्ये तुम्हाला दिसून येईल इथे सुद्धा पहा GSTIN क्रमांक जो आहे तो आहे किंवा सेवा पुरवल्याचा हा टॅक्स असल्यामुळे टॅक्स इनव्हॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड इथे तुम्हाला SAC जो आहे जसं कॉफी, मसाला टी आणि मसाला डोसा याचा SAC नंबर जो आहे तर हा जो सॅक नंबर आहे तो इथे दिसून येतो आहे. कॉफीची जर टॅक्सेबल अमाऊंट 20 रुपये असेल, CGST त्यावर 2.5 आणि SGST 2.5 आकारला जातो आहे. तुम्हाला इथे पहिल्यांदा काढावं लागेल की 20 रुपयावर 2.5% म्हणजे किती तो तुम्हाला दोनदा ॲड करावा लागेल म्हणजे तेवढी कॉफीची जी किंमत आहे ती इथे दिसून येईल. हेच मसाला टी आणि मसाला डोशासाठी करावं लागेल आणि मग जाऊन तुम्हाला ग्रँड टोटल म्हणजे तुमचं एकूण बिल जे आहे ते एकूण बिल मिळणार आहे. ही ॲक्टिव्हिटी करून पहा म्हणजे GST नेमकं काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. या पुढच्या भागामध्ये आपण यावर आधारित पुस्तकातील उदाहरणे अभ्यासणार आहोत.